करायचं काय? या सरकारचं करायचं काय? कांग्रेस पक्षाचा राहुल जी तुम आगे बढ़ो, राहुल जी तुम आगे बढ़ो. माफी नाही म्हणते. अरे नागपूरचं पोपट काय म्हणते? नागपूरचं पोपट काय म्हणते? नागपूरचं पोपट काय म्हणते? काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. आज धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं परवाजी नुकतीच सरकारनं 5वी आणि खोटी कर्जमाफी जाहीर केली. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करतो आहोत. महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता कर्जमाफी त्यांनी 2 लाख रुपये जाहीर केली शेतकऱ्यांना, त्यातलं 90% शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणून ही 5वी कर्जमाफी आहे. याचं कारण असं आहे की त्याला जे निकष सरकारने लावलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं ज्या लोकांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंत पुढच्या या कर्जामध्ये सवलत मिळणार आहे. दुसरा विषय जे नोकरदार आहेत किंवा इतर चाकरमान्य आहेत त्यांच्याशी संलग्न लोकांना सुद्धा यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही. जसंच काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट 72,000 कोटी देशामध्ये कर्जमाफी जाहीर केली. आमचंही तेच म्हणणं आहे की आता कुठलेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. शेतकरी आधीच पिचलेला आहे, कारण की या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस अतिवृष्टी झाली, त्याचंही नुकसान भरपाई मिळालेलं नाही, पीक विमा मिळालेलं नाही. आणि आता नुसती तुटपुंजी 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केली, पण निकषामध्ये 90% शेतकरी बसत नाही आहे. याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. दुसरा विषय शक्तीपीठ मार्गाचा. राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातील 18 गावामधून हा शक्तीपीठ मार्ग जातो आहे. असा हा बिनाकामाचा शक्तीपीठ मार्ग उद्योगपतींना त्यांचा कोळसा वाहण्यासाठी, गुत्तेदार जगवण्यासाठी हा मार्ग केला जातोय. याचा काडी मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही, उलट मागा मोलाची आणि पिढीचा सांभाळलेली बापदादाच्या कष्टाची जमीन त्याच्यामध्ये सुपीक जमीन जात आहे. शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. 17 ते 18 नद्यांच्या वरून पूल बांधून हा रस्ता जाणार आहे आणि 25 ते 30 फूट रोड हा उचलून आहे. त्याच्या रोड उचलून असल्यामुळे शेतकऱ्याच्या लेकराला साधे पानाची टपरी देखील त्या ठिकाणी टाकता येणार नाही. इतकं वाईट धोरण या सरकारचं आहे. त्या सर्व गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ मार्ग आम्ही होऊ देणार नाही. म्हणजे जेलमध्ये जायची जरी वेळ आली तरी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि या जिल्ह्यातील शेतकरी तयार आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो.